संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीतली अपडेट आहे। आरोपी विष्णू साठेच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीचा अर्ज मागे घेतलाय। गेल्या सुनावणीवेळी साठेच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीचा अर्ज केलेला होता। आजच्या सुनावणीवेळी तो अर्ज मागे घेण्यात आलाय। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विकास, मागच्या सुनावणीत अर्ज केला निर्दोष मुक्तीचा, आता मागे घेतला, काय कारण आहे, काय घडलं मधल्या दिवसांमध्ये की अर्ज मागे घ्यावा लागला? नक्कीच आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आज बीडच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी जर पाहिली तर सरकारी वकील कोल्हे असतील आणि त्याबरोबर आरोपीचे वकील असतील यांच्यामध्ये दोघांमध्ये मोठा युक्तिवाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आणि यात प्रामुख्याने जर पाहिलं तर जो आरोपी विष्णू साठे आहे त्याच्या वकिलाकडनं या ठिकाणी निर्दोष मुक्तीचा अर्ज जो आहे तो मागील वेळीच दाखल करण्यात आलेला होता। मात्र अद्याप तरी जे कारण आहे अर्ज मागे घेण्याचं ते सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र जो निर्दोष मुक्तीचा अर्ज आहे तो या ठिकाणी प्रामुख्याने मागे घेण्यात आलेला आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो म्हणजे लातूरच्या कारागृहामध्ये सध्या विष्णू साठे तिकडे आहे आणि तिथून त्याला बीडच्या कारागृहामध्ये आणलं जावं असा देखील विनंती अर्ज या ठिकाणी त्याच्या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यावरती देखील आता थोड्या वेळामध्ये जी सुनावणी होईल ती देखील असणार आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर वाल्मिक कराड याच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती देखील आज या ठिकाणी अपेक्षित होतं की सुनावणी होईल। मात्र या ठिकाणी या न्यायाधीशांनी या प्रकरणामध्ये अद्याप कुठलाही निर्णय जो आहे तो दिलेला नाहीये। आता थोड्या वेळापूर्वी जी या सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि थोड्या वेळातच आता पुढची तारीख जी आहे ती देखील न्यायालयाच्या माध्यमातून दिली जाईल। मात्र यात प्रामुख्याने जर पाहिलं तर विष्णू साठेचा जो निर्दोष मुक्तीचा अर्ज आहे तो या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे। विकास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।